आपकी अदालतमध्ये क्रिकेट कॉमेंटेटर नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर आरोप आहे की हे हट्टी आहे. सिद्धू साहेब, ही गोष्ट खरी आहे की तुम्ही घरात सगळ्यात लहान होतात आणि म्हणूनच तुम्हाला म्हटलं जायचं की हे एक बिघडेल राजकुमार आहेत, हट्टी नंबर 1? अगदी खरंय. मी तर प्रत्येक ठिकाणी म्हणतो कि सभी को सभी कुछ हासिल नहीं मिलता, नदी की हर लहर को साहिल नहीं मिलता, ये दिल वालों की दुनिया है, अजब है दास्तां इसकी, किसी से दिल नहीं मिलता, कोई दिल से नहीं मिलता. मी तर कधीच नाही म्हटलं साहेब की माझ्यात त्रुटी नाहीये, माझ्यामध्ये कमतरता नाहीये, माझ्यामध्ये वाईटपणा नाहीये. मनुष्य चुकांचा पुतळा आहे आणि त्या गोष्टींना स्वीकारणं काही मी समजतो की चुकीची गोष्ट नाहीये. सोने में सुगंध नहीं, सुन लो यार, सोने में सुगंध नहीं, गन्ने में फूल नहीं, चंदन में फल नहीं होता, राजा दीर्घजीवी नहीं होता, विद्वान के पास धन नहीं होता, किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कहीं जमीन तो कहीं आसमान नहीं मिलता. तर जर माझ्यामध्ये काही त्रुटी आहेत तर मी समजतो त्यामध्ये काही चुकीचं नाहीये. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हट्टी असणं जर एक प्रकारे वाईट आहे तर एक प्रकारे चांगलंही आहे. कारण हट्टी असल्याने इच्छाशक्तीमध्ये वाढ होते आणि मी समजतो जर मनुष्य अंगाच्या पायाप्रमाणे एकदा पाय ठेवला आणि कोणतीही गोष्ट करण्याची जिद्द ठेवेल आणि तर त्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर जगाला आपल्या साच्यामध्ये जमवू शकतो. अरे मी तर म्हणतो की दारू पिणारा रात्री ठेका शोधून काढतो, भले ड्राय एरियामध्ये निघून जाईल. तर मग माणसामध्ये जर इच्छाशक्ती असेल तर मग तो चांगल्या कार्यासाठी जर कोणती गोष्ट पक्की ठरवेल तर मग मी समजतो की तो ते करू शकतो. त्याला अशक्य शब्द जो आहे तो. सिद्धू साहेब, जे ठरवलं होतं ते तुमच्या वडिलांनी, तुमचे वडील क्रिकेटर होते, बरोबर. पॅशनेट होते क्रिकेट बद्दल, त्यांची इच्छा होती की तुम्ही क्रिकेटर बनावा, अगदी पण खरंय. तुमचा सगळा वेळ जायचा मुली अगदी बघण्यामध्ये. खरंय, अगदी खरंय, हे अगदी खरंय. बघा भाऊ, यामध्ये काय वाईट आहे बघा. मुलींना दाखवण्याचा छंद आहे, मुलांना बघण्याचा छंद आहे. मला तुम्ही सांगा, आता यामध्ये काही वाईट तर नाही. आता 16 वर्षांचा जर कोणी मुलगा असेल तो राम नामाचा जप थोडीच करेल. सिद्धूजी, ही गोष्ट खरी आहे की तुमची मोटरसायकल नेहमी फाटक नंबर 22 वर उभी राहायची? हा, मी जात होतो सर. मी कधी म्हंटल. आणि एक गोष्ट आणखी सांगतो, तिथे ती रेलिंग होती, 3 रेलिंग होत्या. त्या रेलिंग वर देखील आमचे निशाण उमटलेले आहेत. जर तुम्ही पाहाल ना आमच्या हातांचे निशाण, आणि त्याच्याच मागे एक दुकान होतं. ते दुकान मिठाईचं दुकान होतं, पाजींचं दुकान होतं आणि तिथे आम्ही लोक लाडवांच्या मागे लपायचो आणि लाडवांच्या मध्ये एक जागा असायची. तर माझा एक मित्र असायचा सरबजीत सिंग रोजी, तो सूटचा कलर बघून सांगून टाकायचा की अमुक अमुक वस्तीतली आहेत ही. तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच मान्य करतो. मी एक गोष्ट आणखीही मानतो की मी माझ्या वडिलांवर भरपूर प्रेम करायचो. माझ्या बाबांचं नाव, वडिलांचं नाव माझ्यासाठी त्या नावापेक्षा श्रेष्ठ काहीच नव्हतं. दुसरं, आणि त्यांच्या नावाला, त्यांच्या प्रतिमेला डाग नाही लागणार. बस त्याचीच एक प्रेरणा माझ्याकडून क्रिकेट खेळून घेत होती आणि मी नेहमी अशी इच्छा करायचो की ते माझ्या वडिलांचं स्वप्न आहे, त्याला मी पूर्ण करू शकेन. आणि स्वप्नांबद्दल एक गोष्ट सांगू द्या सर, एक गोष्ट की मंजिलें उनको मिलती हैं, तरुण मुलं तिथे, मंजिलें उनको मिलती हैं जिनके सपनों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान तर ते नेहमी ते एक धैर्य होतं की भाई आपल्यामध्ये असो किंवा नसो पण वडिलांच्या प्रतिमेला ठेच लागता पण कामा जेव्हा नये. तुम्ही क्रिकेटची प्रॅक्टिस करायचा, जबरदस्ती तुम्हाला मैदानात पाठवलं जायचं आणि तुमच्या वडिलांना किनाऱ्यावर बसून नजर ठेवावी लागायची तुमच्यावर. बरोबर, खरं आहे हे. तरी पण मी बदललो नाही. माकड कधी उड्या मारणं नाही विसरत. ते मी नेहमी, माझं जे आकर्षण होतं, सिनेमा बघण्याचं आकर्षण होतं, किंवा जाऊन त्यांना मी चीट करत राहायचो. सकाळी माझे वडील कित्येकदा मला आठवतं की सकाळी जवळजवळ 5 वाजता उठवत असत. ब्लड प्रेशरचे पेशंट होते. पगडी पण माझे शाळेत जायच्या वेळेस तेच बांधायचे, पण कधी उफ नाही करायचे आणि मला म्हणायचं की जा दादा रनिंग करून ये. तर मी काय करायचं, दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन गपचूप झोपून जायचो. नोकरांना मी 20 रुपये आठवड्याचे ठरवून दिलेले की बाबांना खोटं वगैरे बोलायचं नाही, नाहीतर एक ठेवून देईन. तर सगळे घाबरायचे देखील. तर त्यानंतर पाण्याचे वगैरे चिंतोडे जर मारले आणि परत आल्यावर बाबांनी पाहिलं की एकदम भिजलेला आहे, की बाळा किती राऊंड मारले? 10. थकलो मी खूप. अच्छा, मग जाऊन झोप. तर तिथे पण जाऊन झोपायचो. तर बघा, हे एक असं वातावरण होतं जिथे मी म्हणजे त्यांना चीट करत राहायचं, दिवस रात्र त्यांना चीट करत असं राहायचं. काय झालं तुमच्या आयुष्यामध्ये की तुमच्यात बदल झाला? एक घटना अशी घडली ज्याने माझं पूर्ण आयुष्य बदलवून टाकलेलं. म्हणजे माझं आयुष्य
360 डिग्रीने बदलून गेलं. आणि की मी तुम्हाला ऐकवती घटना हा सर? हा सांगा ना. चालेल. ते काय झालं की 1983 मध्ये माझं डेब्यू झालं आणि पहिली मॅच मी खेळलो तेव्हा तितकं चांगलं प्रदर्शन नाही करू शकलो. कदाचित या गोष्टीची जाणीव नव्हती की किती मोठ्या जागेवर आलो आहोत आपण, किती मोठं यश प्राप्त केलं आहे. त्यानंतर मला 55 लोकांमध्ये ठेवलं नाही गेलं, कारण एक आर्टिकल छापलं इंडियन एक्सप्रेसमध्ये, ज्यामध्ये राजन बाला खूप चांगल्या स्वभावाचे जर्नलिस्ट होते. त्यांनी लिहिलं की नवजोत सिंग सिद्धू एक स्ट्रोकलेस वंडर आहेत. आणि मी बाथरूममधून एक दिवस अंघोळ करून बाहेर आलो आणि पाहिलं की माझ्या बाबांच्या डोळ्यात अश्रू. तर मोठा एक झटका लागला, कारण की मी त्यांना अशा अवस्थेत कधीच नाही पाहिलं होतं. तर मी ताबडतोब त्यांना इग्नोर करून दुसऱ्या खोलीमध्ये गेलो. ॲडव्होकेट जनरल होते पंजाब स्टेटचे. तर कचेरीत जावंच लागायचं चंदीगडमध्ये. जसे ते चंदीगडमध्ये गेले, पळत बाहेर आलो आणि जो कागद ते वाचत होते तो उशीच्या खालून मी खेचून काढला. तर इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल छापलं गेलं की नवजोत सिंग सिद्धू द स्ट्रोकलेस वंडर. तर त्यात माझी बदनामी केली गेलेली. आणि बघा, प्रेसमध्ये खूप ताकद असते. तुम्हा सगळ्यांमध्ये खूप ताकद आहे सर. तुम्ही मेलेल्या माणसांमध्ये प्राण फुकू शकता आणि जिवंत चालत्या फिरत्या माणसाला कबरमध्ये ढकलू शकता. मी तर तुम्हाला सांगतोय, ही गोष्ट अगदी खरी आहे आणि प्रेसमध्ये ताकद आहे आणि असलीही पाहिजे. तर नवजोत सिंग सिद्धू तर कबरमध्ये होता, पण रडणाऱ्या माझ्या वडिलांचा जो चेहरा, तो जो मी पाहिला होता, त्याने मला पूर्ण बदलवलं. मी चिकटपट्टी लावली, ते आर्टिकल नीट कापलं आणि माझ्या वॉर्डरोबमध्ये लावलं. वॉर्डरोबमध्ये लावून मी पहिल्यांदाच आयुष्यात, आमचे मोठे लोक म्हणायचे की जर कोणाला पवित्र लहरी घ्यायची असतील, तर प्रतिज्ञा घ्यायची असेल, तर पाणी तळ हातात घेऊन देवाच्या नावाने अर्पण केलं जातं. डोळ्यामध्ये माझ्या घळाघळा पाणी होतं. मी ते पाणी ग्लासमध्ये भरलं आणि मी पवित्र लहरी घेतल्या त्या दिवसानंतर सर. सकाळी 4 वाजता मी उठत होतो. कोणताही वेकअप कॉल नाही. नोकरांना स्वतः ग्राउंडमध्ये घेऊन जायचो. पिचवर पाणी स्वतः घालायचो. रोलर चालवायचो आणि पूर्ण दिवस ग्राउंडवर राहायचो. एक दिवसही मी 22 नंबर फाटकावर मुली पाहायला नाही गेलो. मुलींकडे बघायला गेलो नाही. एक दिवसही मी सिनेमा बघायला गेलो नाही. एक दिवसही मी कोणत्याही पार्टीला गेलो नाही. एका दिवसात मी 300 छक्के मारायचो. तेव्हा 300 छक्के, अरे त्यानंतर तर नाव मी तुम्हाला सांगेन काय पडलं माझं. 300 छक्के मारायचो मी तेव्हा. मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर तुमचं नाव पडलं होतं सिद्धू सिक्सर सिद्धू. त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर छक्का सिद्धू म्हणून बनतं. ते यासाठी नावामुळे मला खूप मला त्रास व्हायचा. तर 300 छक्के मारायचो मी दररोज आणि मेहनत होती ती. मग हाताची सालं निघायची, रक्त यायला लागायचं. मी वेगळे हातमोजे ठेवलेले, ते घालून पुन्हा खेळत राहायचो, मारत राहायचो, पुन्हा घरी यायचो. घरी वडिलांनी पिच बनवलं होतं बॅकयार्डमध्ये. आमचं खूप मोठं घर आहे. तिथे हॅलोजन लॅम्प लावलेले. रात्री चॉकलेट जेवढी माझ्या पॉकेट मनी असायची तेवढे चॉकलेट्स मी मुलांना द्यायचो. त्यांना 16 यार्डवरून बॉलिंग करायला लावायचो आणि मॅल्कम मार्शलपेक्षा वेगाने ते बॉलिंग टाकायचे. रात्रीचे 12-1 वाजले आणि रात्रीचं जेवण कधीही खायचो. आय वुड बी स्लीपिंग विथ माय पॅड्स ऑन, पण 4 वाजता आय वुड बी गेट अप विथ माय पॅड्स ऑन. आणि त्या दरम्यान म्हणजे अशी वेळ आली की वडील स्वर्गवासी झाले. मला समजलंच नाही की काय झालं. 2-3 महिने हेच कळत नव्हतं की काय झालं. मग बायकोनं म्हटलं की जर त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर खेळ. पुन्हा 4 वर्ष त्याच रुटीनमध्ये गेलो. मग कपिल पाजेंनी संधी दिली वर्ल्ड कपमध्ये. जे तुम्ही सांगितलं 5 हाफ सेंचुरीज, 29 छक्के, तो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आजही कायम आहे. त्यानंतर तो वर्ल्ड रेकॉर्ड कायम केल्यानंतर मी दुबईला जात होतो. तर रवी शास्त्रींनी एक पेपर दिला. तो म्हणाला काहीतरी मस्त लिहून आलंय तुझ्याबद्दल, वाच एकदा. तर मी जेव्हा पेपर उघडला, मी विचारलं हे कोणी लिहिलंय, तर म्हणाला राजन बाला. तर जेव्हा मी पेपर उघडला तिथे लिहिलं होतं नवजोत सिंग सिद्धू फ्रॉम अ स्ट्रोकलेस वंडर हॅज टर्न इनटू पाम ग्रोव्ह हिटर. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात अप्रतिम दिवस होता. मी तिथेच माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. लोकांना समजत नव्हतं एवढं चांगलं आर्टिकल आहे आणि हा रडतोय. परत आल्यावर पुन्हा येऊन ते पुसून टाकलं. असं वाटलं की जसं कोणतं तरी खूप मोठं ओझं मनावरून हलकं झालं. कदाचित बाबा वरून कुठून तरी बघत असतील की यार कसा पोरगा आहे की जो आपल्या वडिलांबद्दल, त्यांच्या प्रतिमेबद्दल थोडा तरी विचार करतो. बस हेच माझ्या आयुष्याचं ध्येय होतं. आणि जसं अर्जुनाला माशाचा डोळा दिसतो ना, तसंच ते मला दिसत राहिलं नेहमी. आणि त्यावर एक छोटासा शेर आहे, सांगू का? कि कांटों में रह के भी फूलों की तरह महकना सीखो, कीचड़ में रह के भी दोस्तों कमल की तरह खिलना सीखो. जो परिस्थितियों से घबरा जाए वो लौह पुरुष हो नहीं सकता. राख में रह के भी अंगारों की तरह दहकना सीखो. तर
कठीण काळ तर येतोच, येणारच. पण मला वाटतं की तो माझ्या आयुष्यातला महत्वाचा प्रसंग होता. सिद्धूजी, तुम्ही हे तर मान्य केलं की तुम्ही हट्टी होतात. तुम्ही हे पण सांगितलं की कसा तुम्ही तुमचा हट्ट सोडलात, कसे तुम्ही बदललात, कसं करिअर उत्तम बनवलं. पण आरोपांची मालिका खूप मोठी आहे. अहो सर, मी तर म्हणतो तुम्ही तीर सोडत राहा, मी झेलण्यासाठी तयार आहे. सत्य सत्य चाहे सरकटा क्यों ना हो, कदम पीछे नाही करता. जर चूक असेल तर मी त्याचा स्वीकार करेन आणि जर चूक नसेल तर अंगदच्या पायासारखं घट्ट ठेवेन.